पोलीस भरती, वनरक्षक भरती, आर्मी भरती या व अशा सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांतर्फे तहसीलदार केळापूर तथा कार्याध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती पांढरकवडा यांना निवेदन। क्रीडा संकुल पांढरकवडा येथे पोलीस भरती, वनरक्षक भरती, आर्मी भरती या व अशा सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांतर्फे 400 मीटर रनिंग सिंथेटिक ट्रॅक बनविण्यात यावा या मागणीचे निवेदन आज देण्यात आले। केळापूर तालुका भागातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर आपले करिअर घडविण्यासाठी पांढरकवड्यात येतात व फिजिकलची प्रॅक्टिस करतात, परंतु येथील क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅकच नसल्यामुळे पायात दुखावत निर्माण होते व त्या कारणाने आपले विद्यार्थी शारीरिक चाचणीत कमजोर पडतात व यशापासून दूर जातात। सर्व विद्यार्थी मागील 4 ते 5 वर्षापासून अशाच प्रकारे निवेदने देत मागणी करत आहोत, तरी पण आजपर्यंत ही मागणी पूर्णत्वास आली नाही। तरी यावेळेस मागणी मान्य करून लवकरच ही पूर्ण करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। विरोध केलेला आहे, त्याचे विरोधात आपला निवेदन आहे। त्याचे शासनाने निवडणुकीचं काय बोलत आहे त्याच निवडणुका बनावा आणि आम्हाला तिथे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर खूप अडचणी होती। त्या फुटबॉलमुळे, क्रिकेटमुळे भरपूर कोणाचे नुकसान होते, भरपूर लाख होते, म्हणजे दुखापत होते। तर त्यांच्यावर थोडी तात्काळ त्याच्यावर हे करावं, म्हणजे कारवाई करावं अशी आम्ही ह्या निवेदनातून आम्ही मागणी करतो। सगळे पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक जेडी सगळ्या भरती तयारी करणार आहे आणि हे आदिवासी अतिदुर्गम भागातले मुलं इथे प्रॅक्टिस करतात। म्हणजे अडचणी येतात, मांगलोर रनिंग करत तिथं 2-3 ऍक्सिडेंट झालेले आहे। त्याच्यासाठी ह्या तातडीने आम्ही निवेदन द्यायला निर्णय घेऊन आम्हाला लवकरात कळवण्यात येईल। एक फोटो घेऊन घ्या, फोटो नाही काय आहे शासनाने नियमानुसार जे ग्राउंड आलेला आहे त्यांनी त्या ग्राउंडने विरोध केलेला आहे। त्या ग्राउंडने विरोध करायला आपल्याला आपल्या शासनाच्या नियमानुसार जे ग्राउंड आलेलं ते ग्राउंड झालेलं पाहिजे, हेच मुद्दा आहे आपला। आणि त्यांच्यामुळे जे कामं आलेल्या विकास कामी थांबवू नका, थांबवू नका, हेच आपलं एवढे निवेदन द्या।